गेल्या काही दिवसांपूर्वी शहादा शहरात एका सोनार व्यावसायिकाची लूट झाली होती आणि त्याचं अपहरण देखील करण्यात आलं होतं। मोठी खळबळजनक ही बातमी होती। त्यानंतर पोलिसांनी आपले तपास चक्र फिरवत जे ते आरोपींना अटक केली आणि लाखो रुपयांची चांदी जी ती हस्तगत केली। सर, एकंदरीत दरोडा खूप मोठा होता। यापूर्वी अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। पोलिसांनी हा तपास एकदम जलद गतीने लावला आहे। किती रिकव्हरी झाली आणि किती आरोपींना अटक केली? नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। 27 ऑक्टोबर रोजी एक सोनार ला काही इस्मांनी अग्निशस्त्र दाखवून त्यांची किडनॅपिंग करून त्यांना लुटण्याचा कृती केला होता। त्या अनुषंगाने क्राइम नंबर 581/2025 हा शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल होता। यामध्ये पूर्ण लोकल क्राइम ब्रांच स्थानिक गुन्हे शाखाची जी टीम होती त्यांनी खूप मेहनत घेऊन सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन व त्यांची जे काही गोपनीय बातमीदार आहे त्यांच्या मार्फतीने जे काही माहिती मिळाली त्या सर्वांच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणातून आतापर्यंत एकूण 11 आरोपी अटक करण्यात आले आणि त्यांच्याकडून वेगवेगळा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। यामध्ये आतापर्यंत 38,96,000 एवढे रकमेचा पूर्ण मुद्देमाल हस्तगत आहे, ज्यामध्ये एकूण चांदी 18 किलो 600 ग्राम अशी जप्त आहे। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे सर्व अधिकारी अंमलदार आहे मी त्यांना विशेष करून अभिनंदन देतो। त्यांनी खूप मेहनत घेऊन हे सर्व यापैकी काही आरोपी खूप सराहित आहे आणि त्यांचा मोठा रेकॉर्ड आहे। त्यांना खूप मेहनतीने आणि सर्व त्यांची जे काही स्किल आहे ते वापरून त्यांनी सर्वांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर पुढचा जे तपास आहे ते सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहे, त्यांच्या मागे आमची टीम अजूनही प्रयत्नशील आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा जे उर्वरित मुद्देमाल आहे ते जप्त करून फिर्यादीला न्याय देण्याची आमची जे मोहीम आहे ते आम्ही ठामपणे करणार आहोत। नक्कीच 38 लाखांहून अधिक किमतीचा जो हा चांदी आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। खरं तर अनेक चोरींच्या घटना या भागामध्ये घडत होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी जे ते आपलं नेटवर्क वापरत मोठ्या प्रमाणात जे ते ही चांदी रिकव्हर केलेली, यासोबतच जे सराईत गुन्हेगार आहेत ते 11 गुन्हेगारांनी पोलिसांनी अटक केलेला आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।